सगळ्यात जास्त अशांतता कोण पसरवत होतं? कॅमेरामन. योगी लाईट मार ना खाली काही बाजू ना इकडे कोण नाही तिकडे कोण नाही पूर्ण खाली घ्या ना सर, आज पार्लमेंटरी बोर्डाची मीटिंग आहे. काय अपेक्षा आहे? काय एकूण 35,000 अर्ज नगराध्यक्ष आणि सेवकांकरता आलेले. फार मोठा उत्साह आहे. गावागावात आढावा बैठका, मेळावे, संकल्प सभा या संपन्न होत आहे आणि या प्रक्रियेच्या सोबतच प्रत्येक जिल्ह्याला एक वरिष्ठ निरीक्षक जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आहेत असे निरीक्षक आहेत आणि प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी देखील निरीक्षक नियुक्त करण्यात आलेले आहे. या सर्व निरीक्षकांनी जाऊन जिल्ह्यांमध्ये मुलाखतीची प्रक्रिया, जिल्हा पार्लमेंटरी बोर्डच्या बैठका अशी सर्व प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर आम्ही शेवटच्या दिवशीची वाट न बघता फार आधी 12 तारखेलाच आमचं राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड आहे. आज महाराष्ट्रभरातल्या सर्व जिल्ह्यांवर चर्चा होईल आणि चर्चा ही उद्यापर्यंत देखील ही जाऊ शकते, कारण सर्व जिल्हे आज कदाचित होणार नाही. त्यामुळे मोठी एक प्रक्रिया राबवून आणि कुठेही कुठल्याही भागात कुठल्याही प्रकारचा वाद, तंटा किंवा इतर काही गोष्टी न होता सर्वसमावेशक अशा धोरणाच्या अनुषंगानं सत्तेचं विकेंद्रीकरण पंचायत राज प्रणालीतच नव्हे तर तिकीट वाटपाच्या प्रक्रियेमध्ये देखील जबाबदारी सुनिश्चित करून एक पारदर्शक पद्धत ही अवलंबण्यात येत आहे आणि आज या सर्व गोष्टींचा या ठिकाणी आढावा हा घेण्यात येईल आणि पुढील सूचना देण्यात येतील. खरं तर आज स्पष्टता होईल प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणाची युती करायची, आघाडी करायची. जर मनसेचा काही प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही इंडिया अलायन्सच्या अनुषंगानं आघाडीची चर्चा करण्याच्या सूचना दिल्या होत्या आणि त्या ठिकाणी काही इतर जे घटक पक्ष आहेत यांच्यासोबत देखील चर्चा ही त्या ठिकाणी होऊ शकते. मात्र अद्यापपर्यंत इतर काही स्थानिक नेतृत्व किंवा स्थानिक काही आघाड्या ज्या आहेत त्यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. मनसेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत कोणता प्रस्ताव नाही. बऱ्याच ठिकाणी आम्ही स्वबळावर देखील लढण्याच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे एकंदरीत आज संध्याकाळपर्यंत या सर्व गोष्टी या ठिकाणी स्पष्ट होतील. मात्र सर्वाधिक जागा ह्या लढवण्याच्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष कूच करत आहे हे मी आपल्याला निदर्शनास आणतो. स्थानिक स्तरावरती भाजपला हरवण्याकरता सर्वच छोटे मोठे पक्ष जे आहेत ते एकत्रित येताना पाहायला मिळतात. कणकवलीमध्ये देखील तशीच परिस्थिती होते. भाजपला हरवण्याकरता शिंदेची शिवसेना ठाकरेंना गळ घालताना पाहायला मिळत आहेत आणि काँग्रेसला देखील तिथे एकत्रित घेताना पाहायला मिळतात. अशात तुम्ही निर्णय घेणार आहात का भाजपला हरवण्याकरता सगळे एकत्रित पक्ष स्थानिक स्तरावरती? आम्ही आमच्या विचारधारेवर अढळ स्वरूपामध्ये उभे आहोत. आम्हाला सत्तेशी देणं घेणं नाही. काँग्रेस हा विचार आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्या विरोधात आम्ही आहोत. त्यामुळे ही लढाई विचारांची लढाई आहे, ही सत्तेची लढाई नाही आणि या लढाईला आम्ही कुठल्याच प्रकारे इतर काही गोष्टी ज्या आहेत त्याची तडजोड न करता आम्ही समोर जाणार आहोत. मुंबईच्या बाबतीत तशा पद्धतीची काही घोषणा होणं किंवा चाचपणी सुरू आहे का? मुंबईच्या महानगरपालिका निवडणुका अजून घोषित झाल्या नाही. काल कुठे आरक्षण निघालेले आहे. त्यामुळे एकदा अर्जाची प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया पुढे झाल्यानंतर याच्यावर बोलणं हे उचित ठरेल. मी आपल्याला काही वेगवेगळे जे निर्णय आज घ्यायचे त्या अनुषंगाने या ठिकाणी मी वक्तव्य केलेलं आहे. सर, पार्थ पवार प्रकरणामध्ये अद्याप कोणतीच कारवाई जी आहे ती होताना पाहायला मिळत नाही. पार्थ पवार अमेडिया कंपनीमध्ये जवळपास 99% भागीदार आहेत, परंतु दिग्विजय पाटील यांच्यावर 1% भागीदार असलेल्यांवरतीच फक्त कारवाई जी आहे, FIR जी आहे ती नोंदवली जाते. पार्थ पवार यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही, कारण हे सरकार बेशरम आहे. तर दुसरीकडे ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणून सत्तेत आलं भाजप, तुम भी खाओ मैं भी खाओ हे धोरण त्यांनी कुठेतरी स्वीकारलेलं आहे. आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत
हे तो मी नव्हेच या नाटकातील लखोबा लोखंडेचं पात्र जे आहे ते अस्खलित स्वरूपामध्ये ते रंगवत आहेत. त्यामुळे आता पुढचा एखादा वाद तयार करायचा आणि याच्यावर पडदा टाकायचा, तो पुढचा वाद कोणचा याची चाचपणी आता सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. अजित पवार असं देखील म्हणतात की माझा काही या सगळ्या प्रकरणाशी संबंध नाहीये, म्हणून सातत्यानं वेगवेगळ्या सभांमध्ये किंवा वेगवेगळ्या पक्षाच्या बैठकांमध्ये ते या सगळ्या संदर्भातली वक्तव्य करताना पाहायला मिळतं. मी आपल्याला आधी सांगितलंच की तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडेची भूमिका ही अजितदादा सध्याच्या कालखंडात पार पाडत आहेत. भाजपामध्ये काही काल पक्षप्रवेश झालेले आहे, त्याच्यामध्ये तुळजापूरमधलं जे ड्रग प्रकरण होते त्याचे काही आरोपी असल्याचं समोर येत आहे. सुप्रिया सुळे यांनी देखील फेसबुक पोस्ट करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं, दखल घेण्याची विनंती केली. गुंडागर्दी करणाऱ्यांना राजआश्रय मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षात दिला जातो, अशा मागच्या अनेक प्रकरणाच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. त्यामुळे जे गुंड प्रवृत्तीचे आहेत, जे ड्रग्जमध्ये अडकलेले आहेत, जे वर्ली मटक्यात अडकलेले आहेत, जे कुठे लँड सेलिंगच्या कामाच्या व्यवसायात अडकलेले आहेत, असे सर्व लोकांना भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजआश्रय दिला जातो आणि तो सर्रासपणे दिला जातो आणि त्यांच्याकडून भारतीय जनता पक्ष हप्ते घेते का, हाच एक प्रश्न या सर्व चर्चेच्या अनुषंगाने निर्माण होतो. सर, काँग्रेसचे माजी नेते होते, अर्थातच ते आता राष्ट्रवादीमध्ये होते, बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली होती. त्यांच्या हत्येच्या संदर्भात आता त्यांच्या पत्नीनेच हायकोर्टात पिटिशन टाकलेली आहे आणि मोहित कबोज जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय जवळचे आहेत, त्यांच्यावरती या सगळ्या हत्येचा संशय त्यांनी पिटिशनमध्ये नोंदवला. निश्चित बाबा सिद्दीकीची झालेली जी हत्या आहे ही दाबण्याचा प्रयत्न होत आहे आणि ते सरकार करत आहेत, अशा प्रकारची असणारी चर्चा आहे. आणि सत्तेतल्या सहभागी असणाऱ्या एक माजी आमदार असणाऱ्या माणसाच्या हत्येनंतर त्याची पाळंमुळं सापडत नाही, यामध्ये बरंच काही दडलेलं आहे. त्यांना नाईलाज असतो जे कोर्टात जावं लागलं, हा सरकारचा फार मोठा पराभव आहे. परंतु ही पिटिशन दाखल झाल्यानंतर लगेचच बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर जिशान सिद्दीकीला जी सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आलेली सरकारकडनं, ही सुरक्षा व्यवस्था देखील काढून टाकण्यात आली असल्याची माहिती मिळते. ही गँग वॉर जी आहे, ही गँग वॉर सरकारमध्ये पण कुठेतरी सुरू आहे आणि सरकारकडून जो गुंडागर्दी आहे त्याला खतपाणी घातलं जातं. वास्तविक पाहता हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. या प्रकरणामध्ये त्यांचे चिरंजीव माजी आमदार आहेत, त्यांना त्यांच्या परिवाराला जो धोका आहे त्या अनुषंगानं सरकारनं त्यांना सुरक्षा द्यायला पाहिजे. मात्र सुरक्षेसारख्या मूलभूत विषयाचा खेळखंडोबा आहे सरकारने चाललेला आहे. मागच्या काळात आपण बघितलं की राहुल गांधी यांच्या परिवारामध्ये 2 शहीद झालेले आहेत. 2 अतिरेकी संघटनाच्या हिटलिस्टवर गांधी परिवार आहे आणि असं असताना एसपीजी सुरक्षा राहुल गांधींची जी काढून घेतल्या गेली, त्या काढून घेतलेल्या धर्तीवर आता त्याचाच कित्ता हा खालपर्यंत कुठेतरी त्यांच्या विचाराचं सरकार हे चालवत आहे. सर, आज पार्लियामेंट्री बोर्ड की बैठक है कि महत्वपूर्ण मुद्दों पर जो है चर्चा होने वाली है. जो सारी प्रक्रिया 300 जो नगर पालिका और नगर पंचायत की है उसके लिए नामांकन लोगों के आना, उन्होंने जो अर्ज किए थे उसकी स्क्रूटिनी, उनके इंटरव्यू और जिला पार्लियामेंट्री बोर्ड की तरफ से आज सारा जो प्रपोजल है आज हर जिले का आने वाला है और उनके साथ आज हर जिले की अलग अलग स्टेट पार्लियामेंट्री बोर्ड में उस पर चर्चा और फैसला होगा. लैंडस्केप मामले में पार्थ पवार पर जो है कोई कार्रवाई नहीं हुई, अपोजिशन की ओर से लगातार जो है डीसीएम अजित पवार जी का राजीनामा उन पे कार्रवाई होने वाली नहीं, क्योंकि गवर्नमेंट स्पॉन्सर्ड ये धांधली है और इनको बचाया जा रहा है. ये बेशरम सरकार है, ये इन सब चीजों से साबित होता है. बिहार इलेक्शन में भी 70% जो है कल वोट हुए हैं, मतदान किए गए हैं, क्या लगता है किसकी सरकार? अभी सारा वोटिंग जो है वो मशीन में है. मशीन पर भी एक सवालात निशान है, जो एग्जिट पोल है उन पर भी है. एक दिन का और सब्र करो, परसों के दिन सब सारी चीजें हमारे सामने आ जाएगी. पहली बात है कि ये राष्ट्र सुरक्षा को लेकर ये सरकार की विफलता है. केंद्र सरकार की इतना जो स्फोटक है, इतना प्राप्त होने के कहाँ से हुआ, कैसे आया, ये पता नहीं. इसके पहले पुलवामा का जो हमला हुआ था, वहाँ के जो लोग थे वो आतंकवादी पकड़े नहीं गए. पहलगाम से भी आतंकवादी आए, 300 किलोमीटर चले गए, उसमें भी कोई पकड़ा नहीं गया. तो कुल मिला के मोदी सरकार जो है राष्ट्र सुरक्षा को लेकर ये उनकी विफलता है
और उस विफलता के चलते ये बॉम्ब स्फोट हुआ है। बहुत ही एक दिल्ली जैसे लाल किले जैसे सेंट्रल दिल्ली में इस प्रकार से कोई घटना होना, ये पूरा लॉ एंड ऑर्डर का फेलिवर है। इसकी जांच तात्काल स्वरूप में ये होने की आवश्यकता है और जांच को ये मैनिपुलेट ना करें। ये जांच को, आतंकवादी का कोई धर्म नहीं होता, आतंकवाद की कोई जात नहीं होती, तो आतंकवाद को आतंकवाद की दिशा की तरफ ले जाना चाहिए, नहीं तो हर बात में ये पोलराइजेशन करते हैं। इस प्रकार से चेष्टा ये बीजेपी बिल्कुल ना करे, क्योंकि राष्ट्र का सवाल है और इस सवाल को ये आतंकवादी जो दरिंदे हैं उनको पकड़ा जाना चाहिए। प्रधानमंत्री ने भी कल भूटान में कहा कि सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी और जो दोषी हैं उनको कार्रवाई। मोदी जी जो कहते हैं वो करते नहीं है, तो इसलिए उन्होंने जो कहा है तो कहीं वो जो, क्योंकि हर उनकी बात आप देख लो, ये एमएसपी के देने के लेकर तो 15 लाख अकाउंट में डालने के बाद, नोटबंदी के बाद जो है ये आतंकवाद खत्म हो जाएगा, तमाम बातें जो है वो तमाम बातों से उन्होंने अपना पल्ला, हर बार वो झूठ बोले हैं, तो इस बार भी उनका ये वक्तव्य झूठ साबित ना हो। आपको लग रहा है बीजेपी हिंदू मुस्लिम करने की उनका ये आतंकवादी हमला है और आतंकवाद की कोई जात नहीं होती, कोई धर्म नहीं होता। इसी को लेकर आतंकवाद से लड़ने की आवश्यकता है। हर बात में पोलराइजेशन करना ये भारतीय जनता पार्टी की आदत है और फितरत है, और ऐसी आदत और फितरत को उन्हें त्यागना चाहिए। सर, एक्झिट पोल मध्ये बिहारमध्ये खरं तर भाजप जिंकते आणि कुठेतरी काँग्रेस आणि आरजेडीचं जे गठबंधन आहे ते कुठेतरी हरले, अशा पद्धतीचे एक्झिट पोल समोर येतात। आता यात मतदान झालेलं आहे, एक्झिट पोल्सवर कुठल्याही प्रकारचा विश्वास हा आता जनतेचाही राहिलेला नाही। 2 दिवस आहे, 2 दिवसात बघू। निवडणूक आयोगाचा लहरीपणाही आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, मतदार यादीतली धांदली आपल्या समोर आहे, ईव्हीएम वरचा जो प्रश्न आहे तो आपल्या ठिकाणी अजूनही कायम आहे। अशा परिस्थितीत निवडणुकीला सामोरं गेलोय, जनतेवर विश्वास आहे आणि जनता निश्चित यावेळेस भारतीय जनता पक्षाला दूर ठेवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे। सर, दिल्लीमध्ये जो बॉम्ब हल्ला झालेला आहे त्या संदर्भात अद्याप देखील अधिकृतरित्या केंद्रीय गृहमंत्र्यांकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। कुठेतरी हे प्रकरण लढवण्याचा प्रयत्न होतो। असा प्रयत्न होत असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे। मात्र या पहिले पहलगामचे अतिरेकी कुठून आले, कुठे गेले माहीत नाही। पुलवामाचा स्फोट झाला, ती स्फोटकं कशी आली, ती सिमो काय होती ते माहीत नाही, आणि आता या धर्तीवर त्याच स्वरूपामध्ये या बॉम्बस्फोटचा तपास जाऊ नये ही एक भारताचा नागरिक या नात्यानं आमच्या सर्व नागरिकांच्या वतीनं ही काँग्रेस पक्षाची असणारी भूमिका आहे। चंदगड आपण जर बघितलं तर दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र आलेले आहेत, अनेक ठिकाणी तशाच पद्धतीची चर्चाही सुरू आहे। या संदर्भात मला माहिती नाही। थँक्यू।